आता एक ब्रेकिंग न्यूज येते पुण्यामधून। अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा। अजित पवारांनी भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय केल्याचं आता म्हटलं जाते। भाजप आमदार राहुल कुल यांच्या समोरच भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष आणि पुणे बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी यांनी शिरूर लोकसभा आढावा बैठकीमध्ये ही खदखद बोलून दाखवली। अजित पवार सत्तेत असतील तर आम्हाला सत्ता नको, पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार आम्हाला नको असं त्यांनी म्हटलं। अजितदादाला महायुतीतून बाहेर अन्याय केला त्यांनी, सुभाष बापूंवर अन्याय केला, राहुल दादांवर अन्याय केला, योगेश अण्णांवर। अरे मंत्री झाली असती तिघे लोक आपली, महामंडळ मिळालं असतं अनेक लोकांना। अजितदादा येऊन आमचे आबासाहेब सोनवणे शामगावडे डिप्युटीचा निधी मागायला गेले आणि अजितदादा म्हणले तुमचा काय संबंध आहे, आम्ही 10% निधी देणार। अरे नको आपल्याला सत्ता ही पुढची विधानसभेची, पण अजितदादा असेल तर पाहिजे का सत्ता आपल्याला पुणे जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना? बापू पुणे जिल्हा आणि सोलापूरची 30 परिस्थिती आहे, तुम्हाला तर पालकमंत्री काय दुसराच मिळालेला आहे आतापर्यंत। स्वाभिमानी नेतृत्व या पुणे जिल्ह्याला मिळत नाहीये। पुणे जिल्ह्यातल्या लोकांचं हाल झालेले आहे। ज्या राष्ट्रवादीशी गेल्या 10 वर्षापासून आम्ही विरोध करतोय ती राष्ट्रवादीच्या अजितदादांनी आमच्या भोकांडे दिले आणि अक्षरशः कार्यकर्त्या भीतीच्या वातावरणामध्ये कशासाठी घेतलंय? भारतीय जनता पार्टीच्या बूथ लेवलच्या कार्यकर्त्यापासून तर तालुक्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे महायुतीमध्ये अजितदादा